नमस्कार मंडळी, मी दीप्ती तुमच्या सगळ्यांचं एक्सप्लोरित दीप्तीच्या सावंतवाडी ब्लॉगच्या दुसऱ्या भागात खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सावंत फार्म हाऊसच्या जवळच असणारा सुंदर माडखोडा. आणि हो, फिरून भूक लागणारच, तर इथला नाश्ता आणि जेवणाचा बेत कसा आहे हे देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आत्ता आपण आलो आहोत फार्म हाऊसच्या जवळच असलेला माडखोड डॅमच्या इथे, आणि हा सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. त्या साईडला गुरं मस्त चरताना दिसत आहेत. आणि बाय द वे तुम्हाला माहितीये, मला इथे एक मस्त असं सापडलं. माझी खूप लहानपणापासूनची इच्छा होती की असं कुठल्या तरी बीचवर वगैरे जाऊन अशी शिंपलं कलेक्ट करणं. तर ते मला इथे दिसतं. असं जागोजागी असे तुम्हाला मोठे मोठे शिंपलं वगैरे दिसून येतात. मस्त. आणि ते सनसेटचा एक वेगळाच नजारा आहे. मस्तपैकी फॅमिली किंवा फ्रेंड सोबत तुम्ही असं शांत किनाऱ्यावर छान इथे म्हणजे. तर आता वाजलेत पहाटेचे 6 आणि आपण चाललो आहोत माडखोल धरणाच्या इथे त्याचा ऍक्च्युअल व्ह्यू बघायला. तर आपलं फार्म हाऊस तिथे आहे आणि आपण ह्या रस्त्याने असं जाणार आहोत त्या माडखोल धरणाच्या इथे. तर चला आपण मस्त जाऊया. आणि ह्या रस्त्यावरून चालताना इतके पक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाज येतात ना, काय सांगू तुम्हाला. असं सकाळी सकाळी हे असा आवाज ऐकला म्हणजे असं खूप मस्त वाटते. वेगळीच फिलिंग आहे, सांगताच नाही येणार शब्दात. पक्षी पण आपल्याला मस्त बघायला मिळतात आणि तसं धुकं पण आपल्याला बघायला मिळते खाली आलेलं. आणि कोकणात येऊन आम्ही धरणाच्या इथे मस्तपैकी असा हा सूर्योदयाचा आनंद लुटत आहे. खरंच कोकणासारखं दुसरं कुठे काहीच नाहीये. इथे मी एक टाइमलॅप्स करते, इथे आमचे दुसरे हे फोटोग्राफर टाइमलॅप्स करतात आणि हे नेचरचा आनंद घेत आहेत. तर निसर्गाच्या कुशीतील रम्य सकाळ, कानावर पडणारी सुमधुर भक्तिगीते आणि समोर गरमागरम घावणे आणि चटणी, अजून काय हवं आयुष्यात. तर आता झाला आहे भोजनाचा टाइम आणि आपण त्यांची बांगडा फिश थाळी ट्राय करणार आहोत. तर या थाळीमध्ये आपल्याला बांगडा बघायला मिळतं फ्राय केलेला, शिंपल्यांचं भाजी आहे, प्रॉन्सची करी बघायला मिळते, हा रस्सा आहे, भात आहे, हा सुकट आहे आपली सुका जवळा त्याची भाजी, आणि ही सोलकढी आणि 2 चपात्या. तर अशा आपल्या थाळीमध्ये बघायला मिळते. आणि आता आपण ह्या थाळीवर मनसोक्तपणे ताव मारणार आहोत. हा फार्म हाऊस इतका सुंदर आहे ना, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या अशा धकाधकीच्या स्ट्रेसफुल जीवनातून तुम्हाला थोडा वेळ मानसिक अशी शांतता पाहिजे असेल ना, तर खरंच हा बेस्ट आहे. तुम्हाला इथे मोबाईलचं नेटवर्क 0 मिळेल, पण मानसिक समाधान हे 100% मिळेल. इथे इतकं विविध प्रकारची झाडे आहेत जे मुक्ताताईने आपल्याला सांगितलीच आहेत. मस्त डॅमचा व्ह्यू वगैरे आहे आणि सुंदर सुंदर असे झोपाळे वगैरे. ते खूप असं मस्त आहे, म्हणजे तुम्ही इथे येऊन रिलॅक्स होऊ शकता असं. तर मंडळी, आता वेळ आली आहे या सुंदर फार्मसीचा निरोप घेण्याची.
जर तुम्ही कधी सावंतवाडीला फिरण्यासाठी येणार असाल तर हे सावंत फार्म हाऊस तुमच्या लिस्टमध्ये नक्की ऍड करा. तुम्हाला इथे येऊन नक्कीच आनंद मिळेल. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या.